हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर त्यामध्ये मित्रांनो PSI, STI, ASO च्या 2011च्या प्रीलियम क्वेश्चन पेपर आपल्या झालेले आहे. ते लेक्चर तुम्ही बघितलेले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अशी PIQ सिरीज आहे. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे आणि आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे ते पॉईंट तुमचे या PIQ सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर MPSC नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC ॲस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तसेच मित्रांनो, MPSC राज्यसेवा PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, 2014 पासून 2018 पर्यंतच्या क्वेश्चन पेपर आपल्या बघून झालेले आहे. ते लेक्चर तुम्ही बघितलेले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, 1 पासून तर 20 पर्यंतचे क्वेश्चन मॅथ रिजनिंगचे आहे, त्यामुळे मी ते घेतलेले नाही. तुम्हाला जर ते क्वेश्चन हवे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला बघू शकता. तर आपण सायन्सचे क्वेश्चन बघूया. पहिला प्रश्न, वातावरणाचा किती भाग नत्रवायू व्यापतो? तर ऑप्शन आहे 1/3, 1/2, 1/2, 3/4 आणि 4/5. तर मित्रांनो, वातावरणाचा किती भाग हा नत्रवायू व्यापतो? तर तो 4/5 एवढा व्यापत असतो. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सेंद्रिय शेती प्रकारात खालीलपैकी काय अपेक्षित नाही? तर ऑप्शन आहे जनावरांच्या मलमूत्राचा वापर, सेकंड वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर, थर्ड रासायनिक खत व कीटकनाशकांचा वापर, फोर्थ वरीलपैकी काहीही नाही. तर मित्रांनो, सेंद्रिय शेती प्रकारामध्ये काय अपेक्षित नसते? तर त्यामध्ये जे केमिकल्स अपेक्षित नसते, म्हणजे रासायनिक खतं व कीटकनाशकांचा वापर. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. सेंद्रिय शेतीमध्ये जनावरांच्या मलमूत्राचा वापर केला जातो आणि वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब विषाणूच्या संसर्गाने एड्स होतो? तर ऑप्शन आहे ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस, सेकंड ह्युमन इनिशिएटिव्ह डेफिशियन्सी व्हायरल, थर्ड ह्युमन इम्युनो डेंजरस व्हायरल. तर मित्रांनो, याचा लॉंग फॉर्म काय आहे एड्सचा? तर तो HIV पूर्ण नाव काय आहे? तर ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, HIV हा जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो? तर 1 डिसेंबर रोजी करण्यात येतो. आणि HIV रुग्ण जगात सर्वाधिक दक्षिण आफ्रिकेत आढळतात जास्त करून, आणि भारतात आंध्र प्रदेशामध्ये सर्वाधिक आढळतात. तर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे? तर ऑप्शन आहे CO2, CH4, H2S, फोर्थ NO2 आणि SO2. तर मित्रांनो, आम्ल पर्जन्यासाठी कोणते घटक कारणीभूत असतात? तर ते NO2 आणि SO2, म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड, डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे? ऑप्शन आहे जैवविविधता, सेकंड जीवशास्त्र, थर्ड जैवतंत्रज्ञान, फोर्थ जैव रसायनशास्त्र. तर पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे काय असते? तर ते जैवविविधता. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हायड्रोजन व या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते? तर ऑप्शन आहे हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन्स असतो, सेकंड हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन नसतो, थर्ड हायड्रोजनच्या केंद्रकात एकही प्रोटॉन नसतो, आणि फोर्थ आहे हायड्रोजनच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे 2 इलेक्ट्रॉन असतात. तर मित्रांनो, हायड्रोजनचे वैशिष्ट्य काय आहे? तर हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन हा नसतो. ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून काय वापरतात? तर ऑप्शन आहे फ्रेऑन, अमोनिया, तिसरं वरीलपैकी दोन्ही, फोर्थ आहे वरीलपैकी काहीच नाही. तर मित्रांनो, गारव्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये रेफ्रिजरंट म्हणून काय वापरले जातं? तर त्याच्यामध्ये फ्रेऑन आणि अमोनिया हे वापरले जातात. तर ऑप्शन 3 वरीलपैकी दोन्ही पण हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रत्येकी 16 ओहम रोध असणारे 4 रोधिकांची समांतर जोडणी केली अशा प्रकारच्या रोधिकांची एक संयोगी जोडणी केल्यास एकूण परिणामी रोध किती? तर ऑप्शन आहे 2 ओहम, 4 ओहम, 8 ओहम आणि 16 ओहम. तर मित्रांनो, जर प्रत्येक रोधामधून जर 16 रोध असणारे 4 रोधिकांची समांतर जोडणी केली
तर अशा प्रकारच्या 4 रोधकांची एकसरी संयुगी जोडणी केल्यास एकूण परिणामी रोध किती असेल तर तो 16 ओहम एवढाच असेल. कारण प्रत्येक ती जोडणी कशी केली आहे तर ती समांतर जोडणी केली आहे, त्यामुळे तो रोध किती असेल तर तो 16 ओहम असेल. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? तर ऑप्शन आहे प्रथिने, कर्बोदके, मेद आणि जीवनसत्वे. तर मित्रांनो, आहारातील प्रमुख ऊर्जेचे स्रोत कोणते आहे तर तो कर्बोदके आहे, म्हणजे कार्बोहायड्रेट्स. तर 1 ग्रॅमपासून 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा पुरवठा होत असतो कर्बोदकांमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, जीवनसत्वे अ, ब, क आणि के आणि त्यांच्या अभावामुळे होणारे रोग याबाबत योग्य जोड्या निवडा. तर ऑप्शन आहे अ मध्ये काय दिलं आहे, फर्स्टमध्ये अ रातांधळेपणा, ब बेरी, क रक्तस्राव, के स्कर्वी. सेकंड अ रातांधळेपणा, ब स्कर्वी, क बेरी, के रक्तस्राव. आणि थर्ड आहे अ रातांधळेपणा, ब बेरी, क स्कर्वी आणि के रक्तस्राव. फोर्थ आहे अ रातांधळेपणा, ब स्कर्वी, क रक्तस्राव आणि के आहे बेरी. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय आहे तर अजीवनसत्वामुळे कोणते आजार होतो, कोणता रोग होतो तर अ मुळे रातांधळेपणा होत असतो, बच्या अभावामुळे बेरी होतो, जीवनसत्व कच्या अभावी स्कर्वी हा आजार होतो आणि जीवनसत्व के च्या अभाव कोणता आजार होतो तर रक्तस्राव. तर रक्त गोठवण्याचं काम करत असतो के जीवनसत्व, त्याच्या अभावामुळे रक्तस्राव होत असतो. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब या पदार्थाच्या बाबतीत विद्युतधारा व विभवांतर यांचा जर आलेख काढला तर तो सरळ रेषीय येत नाही व रोधांचे मूल्य स्थिर राहत नाही. तर तो पदार्थ कोणता आहे तर ऑप्शन आहे थर्मिस्टर, तांबे, ॲल्युमिनियम आणि चांदी. तर मित्रांनो, कोणत्या पदार्थाच्या बाबतीत विद्युतधारा व विभवांतर यांचा जर ग्राफ काढला तर तो एक सरळ रेषेमध्ये येत नाही आणि रोधाचे मूल्य पण स्थिर राहत नाही. तर ते कोणता पदार्थ आहे तो तर ते थर्मिस्टर आहे. थर्मिस्टरमध्ये आपण जर करंट आणि व्होल्टेज यांचा जर ग्राफ काढला तर तो स्ट्रेट लाईनमध्ये येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब हे हरितगृह वायू आहे. तर ऑप्शन आहे CH4, C2H6, सेकंड CH4, CO2, थर्ड CO2 व C2H6, फोर्थ C2H6 व N2O. तर मित्रांनो, हरितगृह वायू कोणती आहे यापैकी तर CH4 व CO2. ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 20 ग्रॅम बर्फास 1600 कॅलरी उष्णता दिल्यास त्याचे अंतिम तापमान किती होईल? तर ऑप्शन आहे 0 डिग्री सेल्सिअस, सेकंड 10 डिग्री सेल्सिअस, 3 20 डिग्री सेल्सिअस आणि फोर्थ आहे 5 डिग्री सेल्सिअस. तर मित्रांनो, जर 20 ग्रॅम बर्फास 1600 कॅलरी उष्णता दिल्यास त्यांचे अंतिम तापमान किती होईल? तर मित्रांनो, 20 ग्रॅम बर्फाला पाणीमध्ये कन्व्हर्ट होण्यास 1600 कॅलरी उष्णता खर्च होईल. तर मग त्याचं अंतिम टेम्परेचर किती राहील तर ते 0 डिग्री सेल्सिअस एवढंच राहील. नेक्स्ट क्वेश्चन, सौर पोकरपेटीच्या आतील भागास काळा रंग दिलेला असतो, कारण काळ्या रंगाचे आवरण ऑप्शन आहे त्यावर पडणाऱ्या उष्णप्राणाला बाहेर सोडते, सेकंड त्यावर पडणाऱ्या उष्णप्राणाला परावर्तित करते, थर्ड त्यावर पडणाऱ्या उष्णप्राणाला अमान्य करते आणि फोर्थ आहे त्यावर पडणाऱ्या उष्णप्राणाला शोषून घेते. तर मित्रांनो, सौर कुकरपेटीच्या मध्ये आतील भागामध्ये काळा रंग का बरं दिलेला असतो? कारण काळ्या रंगाचं आवरण कसं असतं तर त्यावर पडणारे म्हणजे उष्णता हे शोषून घेत असतात, त्यामुळे त्याला काळा रंग दिलेला असतो. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हर्नियर कैवारच्या व्हर्नियर स्केलवर 25 खुणा असून मुख्य मापनपट्टीवरील लघुत्तम अंतर हे 1 मिमी असतं, म्हणजे मिलीमीटर आहे. म्हणून व्हर्नियर कैवारचे लघुत्तम माप किती मिलीमीटर असे येईल? तर ऑप्शन आहे 0.25, 0.04, तिसरं 2.5, चौथा आहे 1.25. तर मित्रांनो, जर व्हर्नियर कैवारच्या व्हर्नियर स्केलवर जर 25 खुणा असेल आणि मुख्य मापनपट्टीवर लघुत्तम अंतर जर 1 मिमी एवढंच जर असेल तर व्हर्नियर कैवारचे लघुत्तम माप किती असेल तर ते 0.04 मिमी एवढेच येईल. तर या प्रश्नाचे योग्य आन्सर काय आहे तर 0.04, ऑप्शन सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन, केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी टिंबटिंबचा उपयोग करतात. तर ऑप्शन आहे सोडियम कार्बोनेट, सेकंड सोडियम बायकार्बोनेट, थर्ड कॅल्शियम कार्बोनेट आणि चौथा आहे ब्लिचिंग पावडर. तर मित्रांनो, केक आणि पावमध्ये हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी
कशाचा उपयोग केला जातो? तर सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग केला जातो. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मूलद्रव्याचा अणू हा विद्युतदृष्ट्या कसा असतो? तर ऑप्शन आहे ऋणप्रभारित, सेकंड उदासीन, थर्ड धनप्रभारित, चौथा आहे प्रवाही. तर मित्रांनो, मूलद्रव्याचा अणू हा विद्युतदृष्ट्या कसा असतो? तर तो उदासीन असतो, म्हणजे न्यूट्रल असतो. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे.